काम करायचं. त्याच्यामध्ये चाइल्ड मॅरेज असेल, शाळाबाह्य मुलींची संख्या कमी झाली पाहिजे, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी वाढली पाहिजे, ह्या सगळ्या डोमेस्टिक अब्युजेस, हे असे 10 पॅरामीटर्स त्यांना दिलेले आहेत. ती समिती फॉर्म झाल्यानंतर त्यांना आपण तेवढ्या ह्याच्यासाठी ट्रेन करायचं एक. आणि जे समितीचे मेंबर्स आहेत त्यांच्याकडे व्हिडिओ, नंतर मग इथले जे THO असतील ते, त्याच्यानंतर महिला बालविकासचे जे अधिकारी असतील CDPOs आहेत यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स प्रत्येक समितीकडे असले पाहिजे आणि जिम्मेदार, जेणेकरून त्या समितीला ज्या वेळेला वाटेल तिचे अध्यक्ष किंवा सदस्य कोणी डायरेक्ट त्या अधिकाऱ्याला, संबंधित तालुक्याच्या अधिकाऱ्याला ते कम्युनिकेट करू शकते, तरच ती कमिटी इफेक्टिव्ह होऊ शकेल. तर हे आपल्याला प्रायोरिटीने ते करायचंय.